या दोन्ही गोष्टी जर 2 वेळा कंडक्ट करायच्या आहे त्या नागपूर पत्रकार संघाच्या समोर होतील आणि दोन्ही वेळेस जर तुम्ही 90% करेक्ट राहिला तर त्यावेळेस त्याचं पारितोषिक 30 लाख रुपये तुम्हाला मिळेल असं आम्ही म्हटलं होतं. ते पारितोषिक आता 80 लाख रुपयांचं झालेलं आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना पुन्हा एकदा हे असं ओपन चॅलेंज दिलंय. अमरावतीमध्ये काल झालेल्या पत्रकार परिषदेतून श्याम मानव यांनी हे आव्हान दिलंय. नागपुरात शुक्रवारी भारतदुर्गा शक्तीस्थळाचा शिलान्यास समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांसह अनेक संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यात शिलान्यास समारंभास बागेश्वर बाबाही हजर होते. तिथंही बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना अनेक वादग्रस्त दावे केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अलौकिक शक्ती असल्याचं वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करून दाखवा आणि 80 लाखांचं बक्षीस मिळवा असं आवाहनच बागेश्वर बाबांना दिलं. त्याच काळामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्यांना 30 लाख रुपयाचं पारितोषिक देण्याचं आव्हान दिलेलं होतं की तुम्ही आमच्या पुढ्यामध्ये तुम्ही दावे करता त्या पद्धतीनं 10 व्यक्ती आम्ही सादर करू. त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं आडनाव आणि त्यांचं वय हे तुम्ही एक्झॅक्टली सांगावं. त्याशिवाय त्यांचा मोबाईल नंबर सांगावा. शेजारच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या ओळखून दाखवाव्या, कारण तुम्हाला दिव्यदृष्टी आहे असं तुमचं म्हणणं आहे. या दोन्ही गोष्टी जर 2 वेळा कंडक्ट करायच्या आहे त्या नागपूर पत्रकार संघाच्या समोर होतील आणि दोन्ही वेळेस जर तुम्ही 90% करेक्ट राहिला तर त्यावेळेस त्याचं पारितोषिक 30 लाख रुपये तुम्हाला मिळेल असं आम्ही म्हटलं होतं. ते पारितोषिक आता 80 लाख रुपयांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी यावेळेस हे आव्हान स्वीकारलं तर 80 लाखाचं पारितोषिक त्यांना मिळेल. त्यांना जर पारितोषिक घ्यायचं नसेल, कारण मला माहीत आहे की त्यांच्यासाठी 80 लाख रुपये की जाड की पत्ती आहे, एका दिवसाची कमाई त्यांची कोटीच्या वरची आहे. त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी नव्हे पण त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे सिद्ध करण्यासाठी पुढे यावं, हे आव्हान स्वीकारावं. 2दा त्यांनी सिद्ध करावं. 90%पेक्षा अधिक ते करेक्ट आहेत. मी स्वतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ कायमची बंद करेल, त्यांच्या पायावर डोकं ठेवेल आणि त्यांचा भक्त बनेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या आव्हानासाठी काही निकष ठरवलेत. 10 व्यक्तींची वैयक्तिक माहिती सीलबंद लिफाफ्यात ठेवण्यात येईल. संबंधित दावेदाराने ती अचूक सांगणे अपेक्षित असेल. तसंच स्वतंत्र खोलीत ठेवलेल्या वस्तूंची ओळख दिव्य शक्तीच्या आधारे करून ती लेखी नोंदवावी लागेल. ही प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडेल आणि किमान यात 90% अचूकता आवश्यक असेल असे कठीण निकष ठरवण्यात आले होते. पण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर बाबांना असं आव्हान देण्याची पहिलीच वेळ नाही. जानेवारी 2023 मध्ये नागपुरात झालेल्या कार्यक्रमावेळीही समितीने 30 लाखांचे आव्हान दिले होते. मात्र बागेश्वर बाबांनी ते आव्हान स्वीकारले नव्हते. आताही 2026 मध्ये बागेश्वर बाबा नागपूरला आले आणि यावेळीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे चॅलेंज दिलं. आतापर्यंत तरी बागेश्वर बाबांनी हे आव्हान स्वीकारलेलं नाही. माजी सरन्यायाधीश भूषण गवईंनी बागेश्वर बाबांच्या घेतलेल्या भेटीवरूनही श्याम मानव यांनी संताप व्यक्त केलाय. माजी सरन्यायाधीशांनी बागेश्वर बाबांची भेट घेणं हे महाराष्ट्रासाठी भूषण नव्हे तर भीषण आहे म्हणत मानव यांनी टीका केली आहे. तर बागेश्वर बाबांनी लोकांच्या केलेल्या फसवणुकीत भाजप आणि सरकार भागीदार आहे असा आरोपही केलाय. CJI भूषण गवई यांच्याबद्दल माझ्या वेगळ्या कल्पना होत्या. किमान रासू गवईंसारखी समजदार भूमिका ते घेतील असं मला वाटत होतं. CJI म्हणून त्यांना उत्तम काम नाही करता आलं, त्यांची मजबुरी आपण समजून घेतली. पण जे आंबेडकरांचं नाव घेतात, आंबेडकरांच्या विचारांमधनं माझं परिपोषण झालेलं आहे असं म्हणतात. माझी भेट झाली त्यावेळेस म्हणतात आम्ही कॉलेज जीवनामध्ये तुमची भाषणं ऐकून ऐकून तयार झालेलो आहे. आणि प्रत्यक्षात मात्र धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या एका लोकांची फसवणूक करणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. हा माझ्यासाठी प्रचंड मोठा शॉक होता. मी या निमित्तानं एवढंच म्हणेल की भूषण गवईजी, तुम्हाला जसं वागायचं आहे तसं वागा. तुम्ही CJI होता या देशाची आम्ही विसरून जाऊ, पण यापुढे मात्र तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावसुद्धा घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तुमच्या तोंडून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव येणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यांनी जर हे आव्हान स्वीकारलं नाही तर धीरेंद्र कृष्ण महाराज हे बंधू आहेत, लोकांना ठगवत आहेत, लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन त्यांना लुबाडत आहेत, त्यांची फसवणूक करत आहेत.
असं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं आणि त्यांना घेऊन हिंडणारे BJPचे आणि आजच्या सरकारमधले लोक हे तेवढेच त्या फसवणुकीचे भागीदार आहेत. लोकांना फसवण्यामध्येच त्यांना रस आहे, हेही जनतेनं समजून घ्यावं असं जाहीररित्या मी आवाहन करतो आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात भोंदूबाबांनी केलेले प्रताप जगासमोर आलेत. त्यातच बागेश्वर बाबांसारखे लोक महाराष्ट्रात येऊन वातावरण अधिक कलुषित करतायत. त्यामुळे भोंदूगिरीला खतपाणी मिळत असल्यानं जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह महाराष्ट्रभरातून केली जाते. पण शेवटी प्रश्न उरतो आव्हानाचा. आता तरी बागेश्वर बाबा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हे चॅलेंज स्वीकारतात की पळ काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.